तर काही अख्खी फायनली वायरिंग काढून हल्ली पण वायरिंग सांगतो कशी ते बघू शकता. ही जी पिवळं येलो कलरची वायरिंग ही आहे त्याला पॉवर भेटतो म्हणजे त्याला करंट भेटतो. आणि ही जी आहे ही तिला डिस्प्ले भेटतो म्हणजे तिला हे जे बल्ब आहे ना तिचा त्याचा डिस्प्ले भेटतो. तर याची जी वायरिंग आहे याची वायरिंग अशी कशी टिलू गाडी आत नाही घालवायला गाईच विशाल बस आहे बस बा माग खिटली चला चला गाडी. तर राम राम मित्र, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या मराठी सुरू ब्लॉगवरच्या चॅनलवर. तर काही आज आपल्या ब्लॉग म्हणलाय आज आहे आपला 104वा ब्लॉग. तर मित्रांनो आज मी चाललो कुठं स्क्रीन बसवायला कुठं लग्नाला विशालीवर राहायला न्यायला. मित्रांनो आज मला गावाकडं जायचं होतं, आज डबल काम निघलं. आता गावाकडं जायचं उंदीवर ढकललं. आता उंदीर फिक्स आपलं गावाकडं जायचं फिक्स म्हणजे फिक्स. तर ही धरवणं काही व्हाय ना म्हणजे गावाकडे गेलो का काही नाही. मग गावाकडे शेड्यूल फॉलो करायला गावाकडे गेलो का मित्रांनो सबस्क्रायबर गेलं होतं इथं होतच नाही आला विशाल. तर काही फायनली आपण स्क्रीन घेऊन निघालो पुढं डबल पिझ्झावला. मित्रांनो विशाल गेला आहे गाडी पुढं, मी आलो त्याची मोटरसायकल घेऊन चाललोय मागं. तर ती गाडी पुढे चालू आहे पुढं लोकेशनवर आता डिस्ट्रिक्शनवर डायरेक्ट. फायनली आपली पिझ्झाची स्क्रीन ही पेट्रोल झालेली आहे. आता चाललो होतो आपण पातळीला. आज दोन स्क्रीन आता आपण पातळीवाल्याकडे येतं, बाकी मग दाजींती इकडे येतं तिसगाववाल्याकडे. तर आपण सध्या 29 मायलावर आपण तिसगाव मार्ग चालू आहे. मित्रांनो आता इथं 3 आंबे होते, आम्ही 2 फस्त गायले मस्तपैकी. तर मित्रांनो गाडीत पाणीच नाही, लय ताण लागली पण गाडीत पाणीच नाही. तिथं गेलो प्यावं लागलं. तर त्याला बघू जाऊ तिथं बसू स्क्रीन वगैरे. तर मित्रांनो फायनली आपण लॉन्सवर बसलेलो होतो, पण आणखी स्टेजवर काय लावलं नाही. आपल्या पेट्या आपण बाहेर काढलं गाडीच्या, गाडीची खाली गेली. विशाल गाडी म्हटलं सामान आवडतोय. कसं काय वाटतं विशाल? तर चला काही स्टेज लागन आधी इथं विधी कोणच तरी काय असते वर वधूचा ते बघू आपण काय काय नाही. अगदी स्टेजचं बहुत काय काय नाही. हे काहीच हे आपल्या MLA मॅडमचं मंगल कार्यालय आहे, म्हणजे मोनिकाताई राजूजे राजा यांचं मंगल कार्यालय भारी बनवलेलं आहे मित्रांनो. तर बघू आपला स्टेज आहे कसं काय नाही. फायनल स्टेज काहीच येत आपल्या शाळेचे गायकवाड सर सेल्फी काढून राहिले. साईडला वहिनी तर काही आता आम्ही आलो पुढं नाश्ता करायला. काही नाश्त्याला आहे पुरी कांदा आणि कोथिंबीर आणि भाजी आहे नाही विशाल. फायनली मी आलो तिसगावच्या लॉन्सवर. विशाल आहे पात्रेच्या लॉन्सवर, मी आहे तिसगावच्या लॉन्सवर. तर मला दाजी तिसगावच्या लॉन्सवर आणलेलं आहे कारण की तिकडे 1 जण पाहिजे, तिकडे 2 जण पाहिजे. तर दाजी गेले दुसऱ्या लग्नाला. तर आता मला इथं करायचं आहे अख्खं सिस्टम ऑपरेटिंग. फर्स्ट टाईम अख्खं सिस्टम ऑपरेटर राहिलो स्क्रीनचं बघू शकतो मी. सिस्टमचं ऑपरेटिंग काहीच एकदम मोठी पार्टी लग्नाची. डेकोरेशन वगैरे एकदम टाईट आहे काहीच. डेकोरेशन फुल डेकोरेशन काहीच माझ्याकडून का आज एक पण चूक झाली नाही पाहिजे कारण की अख्खा सिस्टम माझ्या हातात आहे. त्याच्यात मला मन लावून काम करावं लागतं कारण की काही पण झालं ना तर सगळे लोक इकडं स्क्रीन बघतात. त्याच्यामुळे ना आपल्याला नाही का एकदम डोकं करून काम करावं लागणार. चला काम करता आपण जर ब्लॉग पण करायला होतं कारण की ब्लॉगला आपण सोडू शकत नाही ना, ब्लॉग पण आपला कंटिन्यू झाला पाहिजे.
फायनली अख्खा लग्न समारंभ पूर्ण झालेला आहे. पण विषय आज झाला आहे, आम्ही जे फोटोग्राफर सुपर घेतली होती ते फोटोग्राफर आम्हाला काय देऊन द्याय नाही. कार्यक्रम सगळा झालेला आहे. बघा हे 3 वर्ष काढलं आहे, पण फोटोग्राफर खेळतोय कॅरम. कॅरम खेळत असलं की नेमकी आम्हाला जाऊन नाही एवढी स्क्रीन काढायची, एवढं पातळी स्क्रीन ती पण काढायची. आता एवढ्या एकट्याला वायरिंग काढायची सगळ्या. तर चला बघू काय म्हणतो काय नाही ते फोटोग्राफर. बाकी जनतेन सेटवर पण सगळं पण केलं आहे. 3 वर्ष काढले. फक्त आता जी मेन स्क्रीन आहे ती मेन स्क्रीन खोलायची सगळी आता. तर ती पण खोलून चला बोल काय होतं काय नाही. तर काही चालू फायनली खोलायची परवानगी भेटलेली आहे. तर आता आपण राहिलो पुढं स्क्रीन. तरी तर तुम्हाला बेसिक सांगतो काय काय असतं. गाईज त्याच्यात असतो म्हणजे डिस्प्ले दिसणारा कॅड म्हणून काय असते माहिती आहे का. बघा अशी पिन असती, ही अशी पिन, ही अशी असते, हिचं हे कनेक्टर आणि ही आहे पॉवर केबल. पॉवर केबल कशी माहिती आहे का, बघा अशी धरायची, इकडे बिंगायची, ही अशी पॉवर केबल. ही आहे स्कॅड, हे बघा कॅड अशी खोलायची. तर मित्रांनो हिचं सिस्टम एवढं भयानक की मी आज पाहिजे सिस्टम एवढं भयानक हिचं 2 दिवस आपला द्यावं लागतात. हिचं कसं आहे माहिती आहे का, हिचे फायनल जे हे फायनल तेव्हा मित्रांनो पॉवर केबलनी सगळी पॉवर केबल अशी लागती. काही अख्खी फायनली वायरिंग काढून झाली. पण वायरिंग सांगतो कशी ते बघू शकता. ही जी पिवळं येलो कलरची वायरिंग ही आहे त्याला पॉवर भेटतो, त्याला करंट भेटतो. आणि ही जी आहे ही तिला डिस्प्ले भेटतो, म्हणजे तिला हे जे बल्ब आहे ना हिचं त्याचा डिस्प्ले भेटतो. तर याची जी वायरिंग आहे याची वायरिंग अशी ती अशी कशी खालून अशी ती अशी ती इकडून डबल त्या कॅट नाही होती, डबल अशी ती अशी डबल अशी वरून तिकडं फायनलला कनेक्शन मिळतात. डायरेक्ट तिकडं फायनलला तिकडून फायनल होतो आणि त्याचा आहे ना इंड होतो असा विषय आहे. पण काढायची फार अवघड आहे मित्रांनो. तेव्हा कशी लपी झाली तेव्हा कशी आलं ती. आणि फक्त याच्या आधार आहे. हो याच्यावर हे जर कसं टाकलं संपला विषय, अख्खी स्क्रीन खाली डायरेक्ट. तर गाईज फायनली आता आलेलो आहे मी कुठं घरी, ते कुठं दाजीच्या घरी. आता मी आलोय आंबा खायला. तर मित्रांनो फायनल स्क्रीन उतरून झालेली आहे. घरी आलो तेच बरं वाटलं मित्रांनो. तर फक्त आंबा सापडतोय. एक आंबा सापडला, एक काय मित्रांनो 2 सापडली. चला वर चढू आता. कुठे गेला तो आंबा. काहीच फार पिकलेला आहे आंबा आहे. हा इथं पिकलेले आंबे 2 काढतो, विशाल आणि मला 1. चला चढतो आता वर. टिल्लू गाडी आत निघालो राहिला गाईच. विशाल बस बा घेतली. चला गाडी विशाल घेतली ना माग गाईज. विशाल अरे घेतली ना गाडी. काही नाही चांगल्या लागल्यात बाबा गाड्या भारी लागल्यात गाड्या. गाईज बाबा वारकरी संप्रदाय मधले. तर जय हरी बाबा, जय हरी. काय म्हणतो चैतन्य. विशाल गाडी घासली नंतर. तर गाईज फायनली आपण नेलं कुठं घरी, गाड्यावर घर काय देतो ना असं. मला गाडी माझ्याकडे दिली चालायला. दिसले शिवाय नको देवा काही दिवसा शिवाय देऊ राहिला. बघ त्याला दुर्लक्ष करा, काही दुर्लक्ष करा. त्याला काही जातो आता घरी भरपूर सरला आहे. गाईज फायनली घरी पोहोचलो. आता घरी मला बघते कसं आम्ही आवरणं, कालच्या व्हिडिओ एडिटिंग करणं, अपलोड करणं. तेच काम आहे. आता करतो सगळं आवडतो फ्रेश होतं एकदम. हात धुतले का माइंड फ्रेश होईल. तेव्हा आवडतो बसतो आपल्याकडं सेटवर पुढं व्हिडिओ अपलोड करायला. तर गाईज फायनली सगळं आवरून आता मी बसलो थोडं निवांत आपल्या खाटावर. मित्रांनो आज दिवसभर माझा कामातच गेला वेळ. ब्लॉग पण काढला, काम पण केलं, अख्खी स्क्रीन बसवली पण खोलली पण. आज 2 जागेवरची स्क्रीन बसवली आणि 1 जागेवरची मी खोलली. मित्रांनो आज माझा त्या सेटवर बसायचा पहिला दिवस होता. म्हणजे ते कंट्रोल करणं जोक नाही मित्रांनो. हेडफोन असते तर इकडून असे म्हणजे कसे हेडफोन असे हेडचे हेडफोन असते. तर ते हेडफोनमधून ती दोन्ही पण असा आवाज दिसतो. इकडून आवाज येतो आणि इकडून नाही का माईक असतो बोलायचा. मित्रांनो काय म्हणजे
तो जो कॅमेरा आहे तो कॅमेरा इथून जवळपास मी इथं उभा आणि माझ्यापासून 200-300 मीटर लांब जातो शूटिंग घ्यायला आणि तिथून ते बोलवतो त्याच्या हेडफोनमध्ये की लाईव्ह दाखव. आता ते कधी ऐकू येतं नाही येतं पण ते लाईव्ह दाखवावं लागतं आपलं म्हणजे काही करून ते ऑपरेट म्हणजे डोकं तिथं घालावं लागतं म्हणजे ते जे हे आहे ना लक्ष तिथं द्यावं लागतं काय असं विषयी. जेव्हा मी जास्त काय ब्लॉग काढला नाही लागणार तरी पण काढला तेवढा तुम्हाला मी थोडं याची वॉलची ही पण सांगितली माहिती पण सांगितली कॅड करून घालायची पॉवर कसं द्यायचा. तर असा विषय मित्रांनो ते LED वॉलचा जर माझ्यासारखा मुलगा माझ्या वयातला मुलगा किंवा कुणी पण जर असे जर काम जर करीत जर असले तर मला एक कमी नाही सांगा. आता माझं डेलीच काम नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का आपण प्रत्येक कामामध्ये काही नाही आलं पाहिजे कोणचं काम असू. आता प्रत्येक कामाची नॉलेज पाहिजे त्याच्यामुळे मी काय म्हणलं घरी बसण्यापेक्षा जाऊन द्या आपलं थोडीफार पॉकेटमध्ये पण येते घरच्याला मागायची गरज नाही. आता माझा जो मी दम्मा म्हणजे माझ्या म्हणजे ब्लॉगिंगसाठी त्यासाठी जे मटेरियल घेतोय ते मटेरियल मी घरच्या रुपये पण घेतलं आणि घरचे देणार पण नाही कारण घरचे पहिल्याच ह्या गोष्टी नाही का नको म्हणते घरचे तुझा अभ्यास कर बाग घरचे म्हणजे तुला जे करायचं ते कर फक्त कसं माहिती आहे का सक्सेस होऊ अगर न होऊ सगळी सुटतोय म्हणजे राहील. घरचा एक डायलॉग आहे ज्याचा हात मोडत त्याच्यात असं विषय मित्रांनो. त्याच्यामुळे ना माझं ह्या असं विषय आहे आपल्याला काय काम करायचं नाही पण असं आहे हे आलं पाहिजे आपण हा पण एक बिझनेस आहे मित्रांनो याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. आता एक जर आपण सुपारी घेतली तर सुपारी घेते आपल्याला 20-22 हजाराची. जसं पार्टी तशी सुपारी असती जसं लोकेशन तशी सुपारी असते तर मित्रांनो त्याला आज मी बसलो आहे आता वाजता 6:15 आपला टायमिंग तर अपलोड होऊन गेलेला आहे आणखी एडिट करून नंतर अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो त्याला फटाफट न वेळ करता आपण घेतो आपला व्हिडिओ एडिट करून बहुत पुढचा होतं काही नाही. तर गाईज फायनली मी स्क्रीन बसून आलो सगळं आवडलं व्हिडिओ अपलोड केला जेवण केलं आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि आता मी आलो आहे थोडं बाहेर टहलायला. तर मित्रांनो बाहेर टहल याचं कारण फक्त एवढंच आहे कारण सध्या घरी बसून सध्या पण लई बोर होतं इथं खास करून कारखान्यावर का गावाकडं नाही होतं आपलं पण इथंच होतं आहे मला त्याच्या मी थोडं नाही का आपलं इथं स्टेज बशी बसत असतो थोडं वेळ इथे येऊन बसलं का थोडं माइंड फ्रेश होतं म्हणजे दिवसभरात थकवा सगळा निघून जातो. मित्रांनो थोडं इथं बसतो जातो मग घरी आज काय मी बाहेर जात नाही कारण की आज बाहेर होत नाही पप्पा तर बघू आज बाहेर झोपू त्यात मी झोपतो आता काय कुठं झोपलं तरी झोप तर येणार आहे कारण कसं माहिती आहे का आज मी जर झोपलो ना आज मी फॅन आज मी थोडं गरम होतं आज मी विषय असा आहे बरं काय झोप जर लागली ना मग काहीच नाही मग डायरेक्ट सकाळी 8-9 वाजता आणि बाहेर जर झोप जर लागली ना कमीत कमी बाहेर जर झोप जर लागली ना पाठ कमी जागी ते आपल्याला 6-5 वाजता जागी कारण कसं माहिती आहे का सगळे ते कॉलनीतले सगळे बाहेरचे तिथं गडराडे तिथं म्हणजे अंगणवाडी राहते तिथं त्यावेळी सगळं झाडू त्याचा पाणी पक्षाचा आवाज येतो त्याच्यामुळे तेव्हा जाग येते बाहेर. तशीच घरात नाही घरात किती आरडा वाढला बाहेर तर काहीच नाही घरात काही ऐकूच येत नाही घरात एवढी जाम झोप लागते आणि तेव्हा घरात झोपल्यानंतर ते एक प्लस पॉईंट आहे आणि दोन्हीकडं प्लस पॉईंट आहे दोन्हीकडं मायनस पॉईंट आहे. आता जर बाहेर जर ठरलं तर बाहेर कसं माहिती आहे लवकर उठायचं म्हणजे उशीर उठायची सवय तर बाहेर माणसाला लवकर जाग येते आतमध्ये लवकर उठायचं तिथं कवर झोप लागते असा विषय मित्रांनो तळ बसतो थोड्या वेळ जातो कुठं घरी. तर मित्रांनो फायनली आज मी घरी आलो आहे आता घरातून मी ब्लॉग इन करीत तुम्हाला माहिती आहे घरचे आपल्याला असले घरचे खावळ येते. तर मित्रांनो आहे बघतो मला आजचा ब्लॉग आवडला असेल आजची माझी जर्नी आवडली असेल एका दिवसाची जवळपास गाईज मी 12 घंटे काम होतो. तर गाईज तुम्हाला आय होप की माझी आजची जर्नी आवडली असेल धावपळीची तुम्हाला एकदम म्हणजे धावपळ की धावपळ होती ती मलाच माहिती आहे तुम्हाला ती धावपळ काय मी क्लिअर म्हणजे की धावपळ मी तुम्हाला काय रेकॉर्ड करू शकलो नाही. तर मित्रांनो जेवढी पण धावपळ केली ती काही थोडी नव्हती भरपूर होती. तर मित्रांनो आहे की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटूया ब्लॉगमध्ये चला बाय बाय. गायचा पुढचा चौक्या मेंबर बस आहे बस बा खिडली चला